नमस्कार. दिवाळी फराळामध्ये बनवला जातो तो म्हणजे अनारसे. अनारसे अगदी जाळीदार, खुसखुशीत असेल तर अगदी सर्वांनाच आवडतो. पण जर हेच अनारसे चांबट म्हणजे चिवट झाले तर कोणालाच आवडत नाही. तर आज आपण अगदी खुसखुशीत जाळीदार असे अनारसे बनवणार आहोत. तर हे अनारसे बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा, तो किती किती दिवस भिजत घालावा किंवा कोणता गूळ वापरावा, तर आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि अगदी जाळीदार असे अनारसे तयार होतात. तर आज आपण इथे अनारसे रेसिपी पाहणार आहोत. तर अनारस्यांना लागणारा तांदूळ हा आपण जुना घेणार आहोत. म्हणजे ज्या तांदळाचा भात मोकळा होतो, सुटसुटीत होतो, तो तांदूळ इथे आपण वापरणार आहोत. म्हणजे इथे मी रेशनिंग तांदूळ घेतलेले आहेत. तर रेशनचे तांदूळ इथे 1 किलो घेतलेले आहेत, स्वच्छ साफ करून, आणि 3 ते 4 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर पहिल्याच दिवशी तांदूळ हा 3 ते 4 पाण्याने अगदी चोळून धुवायचा, म्हणजे आंबूस असा वास येत नाही. तर हा तांदूळ आपण रविवारी सकाळी भिजत घातलेला आहे आणि सोमवारी सकाळी आपण त्यातील पाणी काढून टाकायचं आहे. सोमवारी पाणी काढून टाकल्यानंतर परत नवीन पाणी आपण तांदळामध्ये आपण परत भिजत घालायला ठेवणार आहोत तांदूळ. त्याच्यानंतर आपण मंगळवारी सकाळी पाणी जे आपण भिजत घातलेलं आहे ते काढून टाकायचं आहे आणि नवीन पाणी आपण ठेवून परत बुधवारी सकाळी आपण हे तांदूळ चाळणीमध्ये अशा पद्धतीने आपण पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहोत. असं 3 दिवस करायचं. म्हणजे 3 दिवस पाणी सतत आपण बदलत राहायचं आणि चौथ्या दिवशी आपण हे तांदूळ चाळणीमध्ये निथळून घ्यायचे आहे. तर इथे आता तांदळातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तर इथे आता तांदळातील पाणी पूर्णपणे निथळून झालेलं आहे आणि आता कॉटनच्या कपड्यावर आपण पसरवून घेणार आहोत. इथे पाहू शकता पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे आणि एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर आपण हे तांदूळ पसरवून घेणार आहोत. तर हे तांदूळ आपल्याला जास्त वाळवून घ्यायचे नाही आहेत. म्हणजे फॅन किंवा आपण उन्हामध्ये वाळत घालायचे नाही आहेत. तर बाहेरून खिडकीमधून जी नैसर्गिक हवा येते त्याच्यावर आपल्याला हे तांदूळ थोडेसे असे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत. तर अगदी 1 तासामध्ये जर खिडकीमधून जर हवा नैसर्गिक येत असेल तर अगदी 1 तासामध्ये छान तांदूळ आपले हे वाळले जातात. तर खिडकीमधून हवा येत नसेल तर फॅनखाली अगदी अर्ध्या तासासाठी ठेवायचे आणि इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपला तांदूळ इतपत आपला सुकला पाहिजे, म्हणजे वाळला पाहिजे. तर लक्षात ठेवा, हाताला थोडं साधारण इथे पाहू शकता तांदूळ आपण हातामध्ये घेतल्यानंतर असा मूठ सोडल्यानंतर पण साधारण हाताला तांदूळ चिटकत आहेत. तर एवढाच आपल्याला हा तांदूळ वाळवून घ्यायचा आहे. म्हणजे तांदळामध्ये थोडासा ओलसरपणा आपल्याला ठेवायचा आहे. तर इथे आता तांदूळ जे वाळवून झालेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे टाकून आपण बारीक करून घेणार आहोत. इथे मिक्सरचा मोठं भांडं वापरायचं, म्हणजे छान असे तांदूळ बारीक होतात. तर इथे आपण मैदा चाळायच्या, म्हणजे आपण जे गव्हाचं पीठ चाळून घेतो ती चाळण इथे घेतलेली आहे आणि आता आपण हे जे आपण तांदूळ दळून घेतलेले आहेत ते आपण आता चाळणीने चाळून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा, एकदम तांदूळ वाळवून घ्यायचा नाही आहे. साधारण ओलसरपणा तांदळामध्ये राहायला पाहिजे, म्हणजे अनारसे छान जाळीदार होतात. तर इथे पाहू शकता चाळणीमध्ये अगदीच पटकन असं पीठ चाळलं जात नाही आहे, म्हणजे पिठामध्ये थोडंसं ओलसरपणा आहे. आणि इथे पाहू शकता साधारण असं कणीदार असं आपलं हे तांदळाचं पीठ राहिलेलं आहे. तर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा बारीक करून घेणार आहोत. तर अगदी 3 बॅचमध्ये आपण हे तांदूळ बारीक करून घेणार आहोत. तर आता आपण दुसऱ्या वेळा तांदूळ आपण बारीक करून घेणार आहोत. तर सर्व तांदूळ आपण अशाच पद्धतीने आपण बारीक करून घेणार आहोत आणि चाळणीने अशा पद्धतीने आपण चाळून घेणार आहोत. तर उरलेलं जे कणीदार पीठ आहे ते आपण पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेला आपण जे तांदूळ बारीक करून घेतो त्या तांदळामध्ये मिक्स करून बारीक असे दळून घ्यायचे आहे. तर इथे आता सर्व पीठ आपलं चाळून झालेलं आहे. तर इथे आता तांदळाच्या पिठामध्ये ओलसरपणा आहे पाहण्यासाठी अशा पद्धतीने गोळा तयार करून पाहायचा, म्हणजे समजायचं तांदळाच्या पिठामध्ये साधारण ओलसरपणा आहे. तर इथे आपण रेशनचे तांदूळ 1 किलो भिजवून घेतलेले आहेत. तरीसुद्धा आपण हे तांदूळ दळून झाल्यानंतर आपण वाटीने मोजून घेणार आहोत. तर इथे साधारण 4 वाटी आपण इथे तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे, जे आपण दळून घेतलेलं आहे ते. तर इथे 1 किलो जे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यासाठी 1/4 किलो गुळाचा वापर करायचा आहे. तर इथे आपण साधं गूळ घेणार आहोत, लक्षात ठेवा. साधं गूळ आपण बारीक करून घेणार आहोत. गूळ हे बारीक करूनच घ्यायचं, म्हणजे प्रमाण अगदी व्यवस्थित होतं, म्हणजे अनारसे छान गोड तयार होतात. तर इथे आता 4 वाट्या आपण तांदळाचं पीठ आहे, तर इथे 3 वाट्या आपण गूळ वापरणार आहोत. तर गूळ हे अगदी बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे 4 वाट्या तांदळाचं पीठ आहे तर आपण इथे 3 वाटी
गुळाचा वापर केलेला आहे आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर. जायफळ पावडर आणि वेलची पावडरमुळे छान असा स्वाद येतो. तर 1 किलो तांदळासाठी आपण इथे 1.25 किलो गुळाचा वापर करणार आहोत. तर इथे आता तांदळाच्या पिठामध्ये गूळ मिक्स व्यवस्थित होण्यासाठी आपण इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि तांदळाचं पीठ आपण बारीक करून घेणार आहोत. म्हणजे एक जीव तयार होईल आणि पीठ आपलं पटकन असं मळलं जाईल. तर इथे आपण अर्धं पीठ आहे ते पीठ आणि गूळ आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता गूळ आणि तांदळाचं पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण ते अर्ध्या पिठामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे छान गोळे तयार होतात. तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण गूळ आणि तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता अर्ध्या पिठामध्ये म्हणजे आपण जे ताटामध्ये पीठ ठेवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. जे अनारशाचं पीठ मळायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं पीठ आणि गूळ आहे ते आपण आता सुक्या पिठामध्ये आणि गुळामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी एकजीव होईपर्यंत आपण पीठ छान मळून घेणार आहोत. तर इथे अगदी गूळ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं आपण मळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असा आपला हा अनारसाचं पिठाचा गोळा तयार झालेला आहे. तर इथे छोटे छोटे असे 3 गोळे तयार करून घ्यायचे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे. तर हे अनारसाचं पीठ आपण ज्या डब्यामध्ये ठेवणार आहोत तो डबा एकदम कोरडा हवा आहे. म्हणजे जर आपण पाणी नसलेला डबा घ्यायचा आहे तर इथे आपण जो कोरडा डबा असेल असा आपण डबा घ्यायचा आहे. तर इथे आता आपण डब्यामध्ये हे अनारसाचं पीठ आपण भरून ठेवणार आहोत. तर कधीकधी काय होतं ह्या अनारसाच्या पिठाला जर साधारण ओलसर हात वगैरे लागला तर मग बुरशी येते आणि मग पीठ खराब होतं. तर असं काही न होण्यासाठी आपण इथे जो डबा आपण पीठ ठेवणार आहोत तो कोरडाच असला पाहिजे आणि हवाबंद असला पाहिजे. म्हणजे पीठ छान तयार होतं. तर इथे आता आपण 3 ते 4 दिवसासाठी हे पीठ आपण ठेवून देणार आहोत. तर आपण 3 ते 4 दिवसानंतर आपण अनारसाचं पीठ पाहूया. तर इथे 3 दिवस झालेले आहेत आणि इथे पाहू शकता छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि आता आपण अनारसे करून पाहणार आहोत. तर अगदी 15 ते 20 दिवसांमध्ये कधीकधी हे पीठ अगदी वर येतं. म्हणजे छान तयार होतं हे पीठ आणि अगदी जाळीदार असे अनारसे तयार होतात. तर इथे आपलं हे पीठ छान तयार करून झालेलं आहे. तर अगदी 3 दिवसानंतर आपण हे अनारसे बनवणार आहोत. तर 3 दिवसांमध्ये पण छान असे अनारसे अगदी जाळीदार हलके फुलके असे तयार होतात. तर आपण इथे आता अनारसेसाठी थोडंसं पीठ काढून घेणार आहोत. तर इथे हे अनारसाचं पीठ साधारण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर दुधाचा किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. म्हणजे अगदीच पाणी किंवा दूध एकदम ओतून न घेता अगदी हाताला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आणि हे पीठ आपण मळून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा पाणी किंवा दूध एकदम ओतून न घेता फक्त हात आपण ओलसर करायचा आहे. तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि पीठ आपण मळून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा इथे पीठ जर कोरडं असेल तरच आपण इथे पाण्याचा हात लावायचा आहे आणि जर हे पीठ ओलसर असेल तर पाण्याचा हात लावू नका. कारण जास्त ओलसर असेल तर पाण्याचा हात लावल्यानंतर ते आणखीन ओलसर होईल. तर अशा पद्धतीने आपण आता इथे हे पीठ अनारसाचं मळून घेणार आहोत. तर इथे साधारण हे पीठ कोरडं आहे म्हणून मी हाताला थोडंसं पाणी लावून झालेलं आहे आणि आता इथे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत. तर इथे आपलं हे पीठ छान तयार करून झालेलं आहे. तर इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. इथे तुम्हाला जर दुधाचा वापर करायचा असेल तर तुम्ही दुधाचा वापर करू शकता. तर इथे आता पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घेणार आहोत. म्हणजे पटकन असे अनारसे तयार होतात. तर एकाच आकाराचे असे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे अनारसे अगदी पटापट तयार होतात. तर इथे आता अनारसे करण्यासाठी अशा पद्धतीने आपण गोल गोल असे हातावर गोळे तयार करून घेणार आहोत. तर हे अनारसे आपण खसखसवर घोळवून घेणार आहोत. तर इथे थोडीशी खसखस अशा पद्धतीने आपण पसरवून घेणार आहोत आणि आपण जो अनारसाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपण 2 बोटांच्या सहाय्याने अगदी पातळ असं आपण तयार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण 2 बोटांच्या सहाय्याने पसरवून घेणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने इथे पाहू शकता खसखसच्या बाजू आपण खाली आहे आणि वर 2 बोटाने अशा पद्धतीने आपण पसरवून घेणार आहोत. तर अगदी तुम्हाला जर पातळ हवा असेल तर तुम्ही पातळ आणखीन हा अनारसा पसरवून घेऊ शकता किंवा काय काय जणांना जाड अनारसे आवडतात.
तर इथे आपण हा अनारसा छान असा पसरवून झालेला आहे. तर इथे मी हे अनारसं तुपामध्ये म्हणजे डालड्यामध्ये तळून घेणार आहे. तुम्हाला जर तेलामध्ये आवडत असतील तर तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकता. तर इथे आता तूप कितपत गरम झालेलं आहे ते पाहूया. तर आपण छोटासा एक गोळा टाकल्यानंतर तो पटकन वर आला पाहिजे, म्हणजे तूप छान गरम झाले आहे असं समजायचं. तर इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, एकदम स्लो करायची नाही आहे. तर अनारसे तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकताना जी खसखसीची बाजू आहे ती वर ठेवणार आहोत आणि हे अनारसे एकाच बाजूने तळून घ्यायचं आहे, उलटपलट करत राहायचं नाही आहे. तर इथे आपण अनारसे टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपण तूप वरून अशा पद्धतीने आपण उडवत राहायचं आहे, म्हणजे अनारस्यांना छान अशी जाळी पडते. तर इथे पाहू शकता अनारसे तुपावर तरंगत आहे. अशा पद्धतीने हलके असे अनारसे तयार होतात, म्हणजे अनारसे तुपामध्ये टाकल्यानंतर अगदी पटकन वर आलेलं आहे. याचा अर्थ आपले अनारसे छान हलके असे झालेले आहेत. तर हे अनारसे अगदी एकाच बाजूने छान तळून घ्यायचे आहेत. तर असं तूप आपण उडवत राहायचं आहे आणि अगदी छान अशी जाळी पडते. तर इथे पाहू शकता छान असं आपलं हे अनारसं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे तळून घेणार आहोत. तर अगदी खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी हलके-फुलके असे हे अनारसे तयार होतात. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आपण आणखीन एक अनारसे तळून पाहणार आहोत. तर इथे आपण दुसरं एक अनारसं ते तुपामध्ये टाकल्यानंतर तशाच पद्धतीने आपण हे अनारसे तळून घेणार आहोत. म्हणजे तुपावर अनारसे टाकल्यानंतर आपण अशाच पद्धतीने तूप उडवत राहायचं आहे, म्हणजे छान अशी जाळी पडते. तर इथे आपलं हे दुसरं अनारसं छान तळून झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे तळून घ्यायचे आहेत. तर अगदी छान खुसखुशीत, कुरकुरीत असे हे अनारसे तयार झालेले आहेत. तर त्यातील एक अनारसा आपण तोडून पाहणार आहोत. अगदी इथे पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे. तर इथे अनारसाचा आवाज पाहू शकता, अगदी पटकन असा हातामध्ये तुटलेला आहे. तर अगदी खुसखुशीत, कुरकुरीत असे हे अनारसे तयार होतात. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.